आषाढी एकादशी हा उत्सव म्हणजे हिंदू धर्मियांच्या अतिशय श्रद्धा व जिव्हाळ्याचा उत्सव म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा केला जातो। या उत्सवानिमित्त लाखो भक्त पंढरी नगरीत दाखल होऊन विठू माऊलीचे मनोभावे दर्शन घेतात। मात्र काही भक्तांना इच्छा अपेक्षा असून पंढरपुरी जाता येत नाही ही उणीव लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाचे जामखेड तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी आपल्या नान्नज गावी विठ्ठल रखुमाईची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्याची महापूजा करत प्रतिपंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन भाविकांना घडवून दिले। या दर्शनासाठी गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती। दर्शनानंतर सर्वांनी महाप्रसाद रूपी फराळाचा स्वाद घेतला। यासंदर्भात उपस्थित भाविकासह आयोजक शहाजीराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज या ठिकाणी शहाजीराजे यांच्या मित्रमंडळाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा नान्नज या ठिकाणी बाजार तळामध्ये करण्यात आलेली आहे। बऱ्याच जणांना पंढरपूरला न जाता आल्यामुळं आज शहाजीराजे मित्रमंडळाच्या वतीने नान्नज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करून आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचा मोठा उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी शहाजीराजेंनी घेतलेला आहे। त्यांचे असेच विविध या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात आणि या आषाढी एकादशीच्या निमित्तानं जो फराळाचा आणि विठ्ठल महापूजेचा त्यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना माझ्या या ठिकाणी शुभेच्छा आहे। निमित्त सर्व भाविकांना मी खूप अशा शुभेच्छा देतो। नान्नज ही धाकटी पंढरी म्हणून संबोधली जाते। या महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील जे भक्त आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनाला वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जाऊन दर्शन घेत असतात। लाखो भाविक त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतात आणि ज्या भाविकांना तिकडे जाणं शक्य होत नाही त्या भाविकांना नान्नज या ठिकाणी धाकट्या पंढरीमध्ये या गावामध्ये 4-5 दिवस रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याच धर्तीवर ज्या भाविकांना पंढरपूरला जाता आलं नाही त्यांना पांडुरंगाचं दर्शन याच ठिकाणी व्हावं म्हणून आमचे मित्र शहाजीराजे भोसले यांनी आज या भाविकांना फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातीय समता प्रस्थापित करणारा हा कार्यक्रम। या ठिकाणी फक्त हिंदू वारकरीच या उपक्रमासाठी उपस्थित नसून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेऊन या ठिकाणी फराळाचा आस्वाद घेत आहेत। या आजच्या उपक्रमाचं या परिसरामध्ये नक्कीच कौतुक केलं जातं। मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझ्या वतीने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या वतीने सर्व भाविकांना खूप शुभेच्छा देतो आणि शहाजीराजेंनी जे उपक्रम हाती घेतला जे आजचं जे काम केलं ज्या भाविकांना या ठिकाणी फराळाचा लाभ देण्याचा त्यांनी जो एक प्रयत्न केला त्यांना आमच्या सर्वांच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। आमचे मित्र शहाजीराजे भोसले यांचे जे उपक्रम गावामध्ये राबवले जात असतात त्याच ह्याच्यामधून हा एक फराळाचा उपक्रम राबवलेला आहे आणि प्रत्येक कार्यामध्ये आम्ही त्यांच्या सहभागी होत असतो आणि त्यांचे असेच जे कार्य असते ते पुढं असंच चालत राहावं। आमच्या गावामध्ये एकोपा संगोपन जे आहे ते योग्य प्रकारे त्यांच्याकडून केलं जातं। आज जो एकादशीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आहे तो सर्व धर्मसमभावाप्रमाणे येथे केला जातो। लोकांना फराळ केले जाते। अशा प्रकारे त्यांचे जे उपक्रम असतात ते असेच उपक्रम पुढं राबवत राहावा अशी मी त्यांना शुभेच्छा। आज आषाढी एकादशीनिमित्त या गावचे ग्रामदैवत श्री नंदादेवीला प्रथमतः वंदन करून आज नान्नज हे धाकटी पंढरी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं आणि आषाढी एकादशीनिमित्त काही लोकांना कामानिमित्त गर्दीनिमित्त किंवा काही अडचणीमुळं पंढरपूरला जाणे अशक्य आहे, ते जाऊ शकत नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी बाजारतळ येथे आपण विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी आपण फराळाचं आयोजन केलं आहे। तरी मी आणि शहाजीराजे मित्रमंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सहकार्य करून खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी उपलब्ध करून दिला। सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या मित्रपरिवार आणि सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की या देशाचा या राज्याचा बळीराजा सुखी राहू दे
रोगराई अजिबात पडून देऊ नये अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा आई तुळजाभवानी मातेला आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करून अशी विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये खूप असा पाऊस होऊ दे आणि बळीराजा सुखी राहू.